राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 7495 वस्त्यांवरती 2737 टँकर्समधनं पाणी पुरवठा। बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यातील जलाशय केवळ 11.62% पाणीसाठा। जिल्ह्यात आतापर्यंत 169 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा। देशभरात कडक उन्हाळा, राज्यातही उष्णता वाढणार, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ या राज्यातही तापमानाचा उच्चांक। कोकणात पुढचे 48 तास उष्ण आणि दमट परिस्थिती, तर उत्तर कोकणातील रायगड, पालघर, मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी रात्री उष्मा जाणवेल अशी शक्यता। पुण्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार, शिवाजीनगर परिसरात दुपारच्या सुमारास तापमान 41.4 अंश सेल्सिअस। भंडाऱ्यामध्ये 1 ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 257 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान, उन्हाळी भात पीक, आंबा, टरबूज, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान। मुंबई महानगरपालिकेकडनं बेस्टला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश। सध्या साध्या बसचे तिकीट दर 5 रुपयांवरनं 7 रुपये, तर एसी बसचे किमान तिकीट दर 6 रुपयांवरनं 10 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। यावर्षी शाडूचाच बाप्पा साकारा, मूर्तिकारांना देणार 100 टन शाडू माती आणि मोफत जागा। पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेकडनं उपाययोजनांना सुरुवात। मुंबईत नालेसफाईत निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना 30 लाखांचा दंड। यावर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण 10,21,782 मेट्रिक टन गाळ उपसण्याचं महानगरपालिकेचं ध्येय। मेट्रो 1नं मुंबई महानगरपालिकेचा 461 कोटींचा मालमत्ता कर थकवला। 21 दिवसांच्या आत कर भरणा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल। मुंबई महानगरपालिकेचा मेट्रो 1ला इशारा। विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकरी नाराज, लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता। नागपूरमध्ये षडयंत्र रचत हजारो सामान्य मतदारांची नावं मतदार यादीतनं हटवल्याचा भाजपचा आरोप। मतदार याद्यांमधील चुकांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघेही उत्तर प्रदेशातनं निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती। राहुल गांधी वायनाडमधनं निवडणूक लढवतात, तर प्रियंका गांधींनी प्रचारावरती लक्ष केंद्रित करायचं ठरवल्यामुळे या दोघांनीही उत्तर प्रदेशातनं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 1,04,00,000ची वाढ। अरविंद सावंत यांच्याकडे 251 ग्रॅम सोनं, तर पत्नी अनुया सावंत यांच्याकडे 509 ग्रॅम सोनं। शिवसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 7 कोटींची वाढ। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणती स्थावर मालमत्ता नव्हती, मात्र गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता वाढलेली आहे। भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे एकूण 104,36,46,536 इतकी संपत्ती। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, माढा, धाराशिव, लातूरमध्ये आज मोदींच्या 3 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धाराशिव शहरात प्रचार सभा। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडनं सभास्थळाची पाहणी। मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाण्यासाठी मोदींना साकडं घालू, तानाजी सावंत यांची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावरती पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावरती सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची वारजेमध्ये संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार, तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड सुद्धा आज अर्ज भरतील। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज आपला अर्ज दाखल करतील। यावेळी आदित्य ठाकरे हजर असतील। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज आपला अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी पियुष गोयल करतील जोरदार शक्ती प्रदर्शन।
सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी 1 मेला योगी आदित्यनाथ यांची सभा, तर 3 मेला अमित शहा आणि 4 मेला नितीन गडकरींची सभा. पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान मोदींची 6 मेला सभा, बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभेचं आयोजन. बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होण्याची शक्यता. शिरूर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह. निवडणूक आयोगानं ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केलाय. पालघर लोकसभेचा महायुतीतला तिढा अजूनही कायम. भाजपकडनं 4 तर शिवसेनेकडनं 3 नावांची चाचपणी सुरू. महायुतीतील जाहीर न झालेल्या 5ही जागा शिवसेनाच लढवेल, सूत्रांची माहिती. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम, पालघर, ठाणे आणि नाशिक या 5ही जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांचे अर्ज मागे. त्यामुळे आता पुण्यामध्ये 35 उमेदवार तर शिरूरमध्ये 32 उमेदवार मैदानात. रवींद्र धंगेकरांसाठी 3 मेला राहुल गांधींची पुण्यात सभा. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, रवींद्र धंगेकरांचं आवाहन. काय वाटेल ती किंमत आम्ही देऊ, मात्र देशाची घटना बदलू देणार नाही. जे संविधान बदलू इच्छित आहेत त्यांना त्यांची जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा. 5 वर्षात 5 पंतप्रधान असा इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला. सोलापुरातनं मोदींची उपरोधिक टीका, तर नकली शिवसेना असा उल्लेख करत ठाकरे गटावरही हल्लाबोल. इंडिया आघाडीतल्या लोकांना केवळ मलाई खायची, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. आपण गरिबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय, मोदींचं वक्तव्य. धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आपण जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, मोदींचा इशारा. पंतप्रधान मोदींच्या नकली शिवसेना या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर. नकली सेना म्हटल्यावरती आपण सोडणार नाही, ठाकरेंचा इशारा. शिवसेना होती म्हणूनच मोदी पंतप्रधान बनू शकले, उद्धव ठाकरेंचा दावा. तर आज या मशाली पेटल्यात, मशालीची धग तुमचं कमळ कोमेजून टाकेल, उद्धव ठाकरेंची टीका. नकली शिवसेना कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल, तर अनिल देसाई आणि अरविंद सावंत गुजरात समोर न झुकता दिल्लीत जातील, अशी प्रतिक्रिया. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना इतरांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतः काय केलं ते सांगावं. साताऱ्याच्या वाईतल्या सभेत शरद पवारांची अमित शहांवर टीका. महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्याकडनं नेहमीच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न. पुण्यामधल्या सभेतनं पंतप्रधान मोदींकडनं शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. यावरनं जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत मोदींवरती निशाणा. माणसाचा मृत्यू झाल्यावरच आत्म्याबद्दल बोललं जातं. मोदी पवारसाहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. 4 जून नंतर मोदींना कळेल की शरद पवार महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातले आत्मा आहेत. मोदींच्या शरद पवारांवरच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली. पण इथे येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागल्यात, रोहित पवारांचा टोला. मोदी आणि अमित शहांना फक्त शरद पवारच धोबीपछाड देऊ शकतात, म्हणून त्यांना पवारांची भीती वाटते, सक्षणा सलगर यांची टीका. शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा. संगमनेरमधनं वाकचौरेंना लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या वेळेला संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंचा 5 वेळेला नमाज पढण्याचा व्हिडिओ उपस्थितांना दाखवला. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंसाठी गोविंदाची सभा. डान्स करत गोविंदानं जिंकली उपस्थितांची मनं. धैर्यशील मोहितेंसाठी फलटणमध्ये शरद पवारांची सभा. रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर वगळता संपूर्ण निंबाळकर कुटुंबियांची सभेला उपस्थिती. आता सोलापुरातही ईडीच्या धमक्या येतात असं ऐकलंय. 4 जूनपर्यंत थांबा, सगळी यंत्रणा आपल्याच हातात येणार आहे, रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं वक्तव्य. रोहित पवार भ्रमिष्ट झालेत, आजोबांनी त्यांच्यावरती उपचार करण्याची व्यवस्था पाहावी. आमदार प्रसाद लाड यांची बोचरी टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.